सगळ्यांना तर तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आम्ही आज हैदराबाद सिटी फिरणार आहोत। आज ते खूप पाऊस पडतो जोरात बघा दिसतोय तर मला माहिती नाही आणि सर्व मंडळी निघाले आता ब्लॉग करतो आपण निघाले आणि दुसरी गाडी आली खाली गाडी पण आली आमची आम्ही आता पुढे होतो तर बघूया आता काय ते सिटीमध्येच आहे आम्ही आता इतका खूप पाऊस पडतो लिफ्टमध्ये चाललोय आता आणि चौघजण आले बघा पाऊस पडतोय तर जरा जायला भेटत नाही तर सगळे धावत जातात पाऊस पडतो तर बघा हैदराबादमध्ये पाऊस पडतो तर सिटी कशी फिरायची आणि हे बघा आता हे लोक विचार करतात की डीमार्टला जाऊन काय घ्यायचं आहे सांगा लवकर रेनकोट छत्री आमच्या आता रेनकोट घेतोय एक मी घेऊन आले आणि तुम्ही काय घेणार छत्री अच्छा तर बघा हे बघा वाटोचा ड्रायव्हर मला आला आता बघतो डीमार्टला थांबतोय कारण की आलो एवढ्या लांब थोडंसं फिरायच लागेल का असेल ते बघू बघा बिर्ला मंदिरच्या इथे पोहोचलो आता सगळे खूप आहे आणि बघा तिला मी असंच ठेवलंय बघा रेनकोट मी आणलेला घरून एकच आणलाय हा ते बघा पाऊस थोडा पडतो आता पुढे ऍक्च्युली मोबाईल घेऊन अलाव नाही करत आहे मोबाईल लॉकरला ठेवायला सांगतात तर आता मोबाईल ठेवतो गाडीतच बघा मी गोडी भिजले आणि आता मी चाय प्यायला चाललोय फेमस चाय आहे तर मला आता नाव नाही आठवत मी सांगते जरा पुढे जाऊन तर दाखवते गर्दी केवढी असते तिथे खूप गर्दी असते हा सगळे आलोत आम्ही चाय घ्यायला आणि चायचा रेट काय माहिती आहे का तुम्हाला सांगते थांबा बघा फुल 25 आणि पार्सल 30 रुपये आहे फुल चार्ज आहे पार्सल 30 आणि इथे पिलाचं तर 25 तर इथे आणि ते बिस्किट पण फेमस आहे इकडचं मस्का बन 80 रुपये कट्टे बीट सगळं बघा फेमस आहे हे बिस्किट फेमस आहे बिस्किट पण घेऊ शकता सर्व फेमस आहे इकडचं टी पण आहे इकडची कॉफी चाय काउंटरला गेले बिल बनवतात मस्का पाव एक बस झाला एक घेतोय आणि इराणी चाय घेतोय बघा इथे मस्का भाऊनोटी बिस्किट वगैरे पण फेमस आहेत इकडची आता ही बिस्किट पण घ्यायची आहेत मला आणि हे बघा ह्यांनी बघ काय घेतलंय नाश्त्यासाठी तुम्ही हे घेतलंय आता इथून मी पण चाय घेतला बघा चाय कसं आहे पिल्यावर समजेल यांना वाटतोय छान ना हे बघा चायचं कुपन सगळं कुपन अलग अलग आहेत चायची कुपन इथे मिळत आहेत आणि बनची कुपन इकडे मिळतात बन इथून देतील चाय इथून देतील 80 रुपयाला बन आहे काय याच्यात काय माहिती बघतो आता खाऊ हा चाय 25 रुपये एक कसा आहे बन हेच घेतात आणि बन कसं होतं आणि तुम्हाला कसं वाटलंय हे चायचे लवर आहेत फायदाच नाही 10 मिनिटात दिला तरी चालेल हे बघा हे सांगतात त्यांना किती कसं आहे चाय मस्त आहे चला चालेल चला आता मस्त व्ह्यूज भेटला याला सर्वांनी बिस्किटाची शॉपिंग केले दुसरं तिकडे पण ठेवले सगळ्यांच्या बॅगा आहेत मनोज भाऊंच्या आमची त्यांची आता आम्ही निघालो आहोत निलोफर कॅफेवरून गोलकोंडा फोर्टसाठी तर ह्या लोकांनी चाय पिली आणि आम्हाला एवढी घाई झाली म्हणून मी बघ याच्यात चाय हे बिस्किट ते फेमस आहे ते आता मी खाते मस्त आहे तो खारट टेस्ट येते की नाही शेवटला ओके चलो आम्ही सगळ्यांनी इथून छत्र्या घेतल्या
हे बघा सगळ्यांनी एक छत्र्या घेतला. ते 120 रुपये एक छत्री घेतली. 150 होती, आम्ही प्राइस कमी केली. तर हे बघा सगळ्यांनी छत्र्या घेतल्यात आणि मिनी रेनकोट घेतलाय. दाखव. तुम्हालाच गेले आजूबाजूलाच होता. घरून घेऊन आले. गोलकोंडा किल्ल्यावर बघा गोलकोंडा फोर्ट. नाही हे बघा सगळी कशी छत्री घेऊनच आहेत. अशी आम्हाला टायमाची इमर्जन्सी. तर आलोय तर रिटर्न जायचं नाही म्हणून आता जास्त काय पॉईंट नाहीत आमचे. 4-5 पॉईंट आहेत. हे बघा एंट्रन्स आहे. एंट्रन्स गेट गोलकोंडा फोर्टचा एंट्रन्स गेट. किती मोठा आहे. हा सगळे किल्ले चांगले आहेत पण आपल्याकडे शिवाजी महाराजांचा एक किल्ला चांगला नाही आहे. काय मग आवाज इको होतो. आवाज वाजव. राजा बसाचा आई सभासद. इथे अजून खूप बाकी आहे. 1 तास लागेल फिरायला. आम्ही फिरलोच नाही ऍक्च्युली. आम्हाला उशीर झालाय ना. वाजले इथे 2. दुसरे पण पॉईंट्स करायचे आणि पावसाने आमचं बेहाल केलं एकदम. छत्री पण घेतलं 120 रुपयाची. ती सुद्धा अशीच आहे. लगेच तुटेल कारण की ह्यांची पण 2 वेळा फिरले आणि ती बघा सगळे आम्ही निघालो लवकरच. काय करणार. मी पुढचं पॉईंट बघतोय आता. हा जो बघा हा बघा हा 200 किलोचा आहे आणि हा कोणी उचलला तर ह्याला आर्मीमध्ये सिलेक्ट डायरेक्ट. आणि इथे ॲक्च्युली ना हिराची खदान होती. तर इथे कोहिनूर हिरा जो बाहेर देशात आहे आणि तो इथून भेटला होता जो वर्ल्डमध्ये 1 नंबरला आहे. तर बघा ह्याच खदानीमध्ये भेटला होता. हे खदान करता करता 65 वर्ष गेली. हे जे किल्ला बांधायला 65 वर्ष गेली. याच्यात हातभार खूप जणांचा आहे. खूप लोकांचा हात आहे ह्याचा किल्ला बांधायला. ह्याचं गोल्ड कॉईन हे जे नाव पडले ते जे आहे त्याचं मतलब आहे. गोल्ड म्हणजे अख्खं राऊंड आणि कोंडा म्हणजे हाईट होतं. तर त्याचं मतलब आहे गोलकोंडाचं. तेव्हा हे नाव ठेवलं होतं नवाबी गोलकोंडा. चांगला आहे आणि खूप मोठा आहे.
जवळजवळ 1 तास जास्त जातो इकडे. आम्ही थोडंसंच बघितलं आणि मला 1 तासच लागला. थोडंसं आम्ही मज्जासुद्धा केली इकडे. खूप छान आहे बघायला. या हैदराबाद फिरायला जर आलंच तर इकडे येतातच. इथे निजाम राहायचा. इथून सर्व हुकुमशाही करायचा पूर्ण हैदराबाद शहरला. तोफ काय खोदून काम आहे आधीचं एकच नंबर आहे. केवढी मोठी आहे बापरे. हे पैसे बघा पहिल्याचे सर्व पैसे. फोटोज दाखवलेत कसं काय आहे पिरियड्स वगैरे. आणि खूप राज्य केलं नाही. आपला जेव्हा देश 1947ला आझाद झालेला तरी पण इथे हैदराबाद हा झाला होता. निजामाचंच राज्य झालं होतं त्यावेळेस. ह्यांनी खूप छल केलं आहे. तर तुम्हाला पूर्ण स्टोरीसुद्धा बघायची असेल निजामाची तर हैदराबाद 1947 पिक्चर बघा तुम्हाला पूर्ण समजेल हैदराबादची स्टोरी काय होती. निजाम तो सर्व सिरीज लाकडाची आहे. एवढा पब्लिकचा थोडी मजबूत बनवले. ही यांची बेगम आहे. ही एवढी मजा आली सगळ्यांना. बाय बाय करते बघा. तिला खूप एन्जॉय केला तिने त्या ट्रिपमध्ये. तिचे फोटोज काढतो. खूप भारी आहे. ही लास्टची स्पीड होती ह्या राज्यात. प्यायचे हे लोक बघायचे बिर्याणी खायची. दारू प्यायचे लोक. सगळी मंडळी मागे आहेत. येतात सगळी पुढे. हे चला ना लवकर पुढे. इथे राणी वगैरे इथून सगळं बघायचं. बेगम अशा बघायच्या सर्वजण. काय सगळं बंदुका बघा. अरे बापरे किती प्रकारच्या बंदुका वापरलेत. आणि तलवारी बघा बापरे. बॉम्ब आणि हा पोशाख त्यांचा. बापरे बॉम्ब बघा त्यांची. बापा 8वी पिढीपर्यंत निजामच होते.
त्यांचा झेंडा फ्लॅग. आणि ही खुर्ची तिकडे बसायची आणि ही तलवार त्यांच्या हातात होती. किती वर्ष जुनं कपाट आहे हे. आणि मेन गोष्ट ह्याला चाका आहेत. इथे सगळे यांचे कपडे आहेत, कसे घालायचे हे लोक कपडे मॉडर्न वाईज. आणि बघा हिच्या सोबत खेळते, कशमी सोबत. आता देगू सोबत खेळते. देगू सोबत ना जास्त जात. रिंगा रिंगा रोजेस कशी गाणं बोलते बघा. सगळ्या मस्त आहेत या. बापरे गाड्याच एकच नंबर आहेत सर्व. त्याची नावं दिसत नाहीत पण गाड्या मस्त आहेत. ती लांब आहेत गाड्या या. बापरे मोठ्या मोठ्या गाड्या, जुन्या जुन्या काळातल्या सर्व गाड्या तिकडे आहेत. सायकल बघा बघा. फोटो घातला आणि सर्वांनी 100-120 रुपयाची छत्र्या घेऊन फिरतात. आणि हा शाहू महल संपलेला आहे. आता आम्ही 4 मीनारला चाललो. हा बघा 4 मीनारचा मार्केट. तिथे सर्व शॉपिंग करतात. बुरखे, ड्रेस, ज्वेलरी म्हणून फेमस आहे हा. फुल मोठा मार्केट आहे. बघतो इथे काय काय आहे. बघा 4 मीनार. 4 मीनार तो बघा तिकडे दिसतोय का. आणि हा फुल मार्केट आहे. सर्व भेटतं बघा. इथे होलसेलच मार्केट आहे असं सांगताय. महाग केवढं आहे. होलसेल असं वाटत पण नाही आम्हाला काय. ती मोठा मार्केट आहे हा. आणि ही विचारून आली बांगड्याचा सेट किती आहे. 650 रुपये सांगतो. त्यापेक्षा आपलं मलाड बरं आहे, दादर बरं आहे. काय सांगणार तुमचं काठीच्या बांगड्या एवढं महाग. काय घ्यायचं आणि काय नाही असं झालं आम्हाला. ही बघून आले ना. तू बघून आली ना. हा मग किती महाग होता. 450 सेट. मग आता काय घेणार आम्ही. घ्यायला आलो शॉपिंग करायला आलो काहीतरी घरच्यांना घेऊया. ती पण घ्यायला आलेली घरच्यांना. काय नाही घेऊ शकत. तुम्ही काय घेणार. काय बघूया आता. पैसा खपला. संपलाच. मार्केटमध्ये महादेवाचं मंदिर आहे. आणि पुढे पण भाग्यलक्ष्मीचं मंदिर आहे. एकदम चिपकूनच आहे मंदिराच्या. आणि इथे बघा पॅराडाईज. हे हैदराबादी बिर्याणी फेमस आहे 1953चं. गेले दुकानात. ते लिहिलेलं बोर्ड 100 रुपयाचं काय पण खास नाही आहे. 100 रुपयाचं काय एवढं बघायचं बघा. खास नाही आहेत. आणि हा त्या पुढच्या आहेत ते महाग आहेत 120. मोतीच्या कोण घालते आपण तर घालत पण नाही. तर आले ॲक्च्युली ऑटोने आले माझ्या पोरगीला घेऊन. माझी पोरगी बघा आत्ताच आले. आता चालेल. ते होलसेल मार्केट सांगतात पण असं वाटतच नाही होलसेल मार्केट आहे. महागच आहे सर्व. तो मोहम्मदन एरियामध्ये हे मंदिर भाग्यलक्ष्मी 4 मीनार बघा. सगळे मोहम्मदन हिंदू कोण जातात हे मंदिर आहे. एक्झिट त्याच्या बाजूला ते पण बघा मंदिर. भाग्यलक्ष्मीचं मंदिर इकडे आहे. 4 मीनारच्या वर चाललोय. ते बघ बाबू ते
पर्सन 25 रुपये तिकीट आणि वरचा व्ह्यू बघायला मिळतो. बघा वरून व्ह्यू बघा चारमिनारचा पूर्ण मार्केट दिसतो. गव्हर्नमेंटचा आहे ना मग नवऱ्याला आहेत ना आपली ऍक्टिंग पण करते ते पहिलेच आता आम्ही आलोय हॉटेल पॅराडाईजला आलोय. सर्वात फेमस हॉटेल आहे हैदराबादचं. तर इथे बिर्याणी खालीच पाहिजे असं सांगतात ते भाऊ. मी पण कधी आलेलं मी फर्स्ट टाइम आले. मागेच आहे आता दाखवतो मी हॉटेल येत आहेत. रेस्टॉरंट पॅराडाईज बघा. तर आता आतमध्ये चाललोय. बघू एवढं जुनं आहे खूप फेमस आहे. इकडच्या स्कायवॉकला पण पॅराडाईजचं नाव घेऊ. हे एवढी इथे हिरो पण येऊन गेले. साधं खूप सलमान खान पण येऊन गेले. चल लिफ्टमध्ये जातोय. इथे वेटिंगवाल्यांना थांबवतात. म्हणजे इथे फुल असलं की इथे वेटिंगसाठी थांबतात. तर आज पूल पूर्ण खाली आहे बघा. इथे पूल सर्व खाली आहे. पुढे त्या साईडला भरले. 20% डिस्काउंट आहे. आता काय मागवत आहेत बघूया. बोलाय आम्ही आला ते बिर्याणी पण येईल आता 200 रुपये बघा. आता तो सर्व करतो. एकदम फेमस बिर्याणी आहे इकडची. ही बघा एवढी कॉस्ट आहे 1550 रुपये. तर पॅराडाईज हॉटेलमध्ये येताना जरा विचार करा इकडे आलेस तर. कायच नाही हा खूप कॉस्टली. आम्ही तेव्हाशी कबाब पण खाल्ला तो पण महाग होता 400 रुपये. बघा केवढी गर्दी झाली. तेव्हाशी कोण नव्हता. आता खूप गर्दी. पण आवडली नाही तुम्हाला सांगा बिर्याणी ठीक आहे. म्हणजे ऍक्च्युली गरम मसाला खूप होता. कशी होती हो इथे इथे लवकर सांगा. ओके ओके ठीक आहे. जे राईस असतं ना ते एकदम चांगलं क्वालिटीचं होतं. चिकन तर बकवास वाटत होतं आणि टेस्ट पण एवढी नव्हती. ठीक आहे खाल्लं. एवढं भारी हॉटेल दिखावासारखं वाटत होतं. आपण लोकल माणसं लोकलच बरी.